नवी मुंबईमध्ये सुरू होणाऱ्या ग्लोबल कोकण महोत्सवाची जय्यत तयारी जी आहे ती आता सुरू झालेली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार तसंच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत हा महोत्सव होणार आहे। ग्लोबल कोकण महोत्सवाबरोबरच नवी मुंबई बिल्डर असोसिएशन तर्फे इथे प्रॉपर्टी एक्झिबिशन सुद्धा भरवण्यात आलंय। शनिवार 14 डिसेंबर ते मंगळवार 17 डिसेंबर दरम्यान भरवण्यात येणाऱ्या ग्लोबल कोकण महोत्सवामध्ये कोकणातल्या पर्यटनावर भर देण्यात आलाय। कोकणातल्या निसर्गासोबतच तिथल्या खाद्य संस्कृतीचा इथे आस्वाद घेता येणार आहे। गावं, कोकणातले बॅकवॉटर्स, कोकणातले बीचेस, तिथली हिल स्टेशन्स ह्या सगळ्याचं प्रमोशन, त्यामुळे फोटो गॅलरी आहे, 3D गॅलरी आहे, कोकणातले हॉटेलियर्स, रिसॉर्ट्सवाले, कृषी पर्यटनवाले त्यांचे इथे 50 पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत आणि पर्यटन कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल हा यातला मुख्य प्रयत्न आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून नवी मुंबईतल्या गृह प्रकल्प खरेदी विक्रीला चालना मिळेल असा विश्वास इकडे व्यक्त केला जातोय। नवी मुंबईमध्ये बिलकुल अजिबात इथे मंदी आहेच नाही का, तर इथे ना डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कम आहे। सप्लाय कमीमुळे इथे मंदी याची काय शक्यता आहेच नाही आणि इथे काय दिवसेंदिवस जागा कमी होत जाते, कमी होत जाते। पण पूरा भारत देशात आज मंदी आहे, पण नवी मुंबई बिलकुल अजिबात मंदी नाही आणि मंदी राहणार पण नाही। काय इथे सप्लाय कमी आहे, सप्लाय जास्त असेल तर मंदीचे अवकाश असते, पण जिथे सप्लायच नाही तर काय करणार, बिलकुल नाही, अजिबात नाही। मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, रायगड आणि नवी मुंबईतले सुमारे 4 लाखहून अधिक लोक या महोत्सवाला भेट देतील असा विश्वास आयोजकांना आहे। त्यामुळे हा महोत्सव आगळा वेगळा होणार आहे हे मात्र नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल बाबरसह विनय मात्रे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई। इथे का ब्रेकसाठी थांबतो, इतरही घडामोडी पाहणार आहोत। पात्रा जय महाराष्ट्र।